समर्थक अण्णा भाऊ समर्थक साहित्य रत्नाचे जीवन गाता घालेली संघर्षामध्ये साहित्य रत्नाचे जीवन गाता शिवरायाचं पवाड गायलाय रे अण्णा भाऊंनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शुभक लोकशाही आता गाव शोधून शुभक लोकशाही आता गाव शोधून रशियामध्ये शिवरायाचं पवाड गायलाय रे अण्णा भाऊंनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये मांगाचं पोरात एका मांगाच्या पोरात लोकनाट्य कादंबरी कथा थोडसाऱ्या विषयामध्ये लोकनाट्य कादंबरी कथा थोडसाऱ्याच विषयामध्ये शिवरायाचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊंनी रशिया शिवरायाचा पोवाड गायलाय अण्णा भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये अरपार तवा फुटायची अरपार नवजायची ती तलवार तवा खुसायची अरपाव ते मुजुर भांडवलदार लय कापायचं थर थर लय कापायचं थर थर लय कापायचं थर थर संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढ्या देशामध्ये मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढ्या देशामध्ये शिवरायाचा पोवाडा गायलाय रे भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवभक्त लोकशाहीला साधामा शोधून रशियामध्ये शिवभक्त लोकशाहीला साधामा शोधून रशियामध्ये शिवरायाचा पोवाडा गायलाय रे अण्णा भाऊंनी रशिया शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवभक्त लोकशाहीला साधामा शोधून रशियामध्ये शिवभक्त लोकशाहीला साधामा शोधून रशियामध्ये शिवरायाचा पोवाडा गायलाय शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये घालून घाव तू अन्याय रोखून राव जग बदल घालून घाव अण्णा भाऊनी म्हटले मला सांगून गेले भीमराव मला सांगून गेले भीमराव मला सांगून गेले भीमराव तू अन्याय रोखून राव जग बदल घालून घाव अण्णा भाऊनी म्हटले मला सांगून गेले भीमराव घेऊन आदर्श भीमाचा गेले लावून रशियामध्ये घेऊन आदर्श भीमाचा गेले लावून रशियामध्ये शिवरायाचा पोवाडा गायलाय शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये शिवरायाचा पोवाड गायलाय भाऊनी रशियामध्ये जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती महोत्सव आज 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये साजरा होत आहे। त्याचप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर शहरात साहित्यरत्नांचा हा जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे।
रात्री प्रतिष्ठापना झालेली आहे आणि 1 ते 8 तारखेपर्यंत सोलापूर शहरामध्ये जवळपास 85 मंडळं विविध प्रकारचे उपक्रम साजरा करणार आहेत आणि त्यानंतर दिनांक 9 ऑगस्टला या ठिकाणी भव्य मिरवणुकीने या शहरातील जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे. एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगण्याची, कालच या आजच्या 1 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये जगविख्यात साहित्यिकांचं राष्ट्रीय स्मारक 364 कोटी रुपये खर्चून या ठिकाणी करण्याचा भूमिपूजन समारंभ काल झाला. अण्णाभाऊंच्या नावाने अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या राज्यातल्या शासनाने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली आहे आणि हे सरकारच लवकरच या ठिकाणी अ ब क ड आरक्षणाचं उपवर्गीकरण करून या मातंग समाजासह अनुसूचित जातीतल्या 56 जातीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे जरी असलं तरी याला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात सामूहिक प्रमाणात समोर येतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून या सोलापूर शहरामध्ये मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा, धडक मोर्चा आयोजित करण्याचं नियोजन सुरू झालेलं आहे आणि याची प्राथमिक बैठक उद्या, नियोजनाची बैठक उद्या दुपारी 1 वाजता या सोलापूर शहरात संपन्न होते आणि त्या बैठकीचे नियोजन, मोर्चाची तारीख याची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेमध्ये घेऊन आम्ही आपल्याला कळवू. अभिवादन. आज राज्यातच नाही संबंध देशभर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज महाराष्ट्रभर आणि देशभर साजरी होते. त्यानिमित्तानं संबंध देशवासियांना मी या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. अण्णाभाऊंनी शोषित, पीडित, वंचित अशा लोकांसाठी आपलं स्वतःचं आयुष्य झिजवून, चंदनासारखं झिजवून आज संबंध महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचं फार मोठं योगदान आहे. फुले शाहू आंबेडकर विचाराच्या वारसा घेऊन अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून वास्तव मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपण जर अण्णाभाऊंचं साहित्य पाहिलं तर आपणाला ते लढायला शिकवतं. असंच काय अण्णाभाऊंचं साहित्य रशियासारख्या देशात सुद्धा त्या रशियानं अण्णाभाऊंना स्वीकारलं, परंतु अजूनही इथली न्यायव्यवस्था डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रपती पदक मिळावं किंवा राष्ट्रपती पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही त्यासाठी झगडतोय, परंतु शासन या कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही. माझी शासनाला विनंती आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आपण राष्ट्रपती पदक या ठिकाणी जाहीर करावं असं मी आजच्या या जयंतीनिमित्त आवाहन करतो. येणाऱ्या 9 तारखेला संबंध राज्यातून या सोलापूर शहरामध्ये या अण्णाभाऊंच्या मिरवणुकीसाठी बहुसंख्येने सर्वजण उपस्थित होणार आहेत. मी आपणा सर्वांना आवाहन करतो की 9 तारखेच्या मिरवणुकीमध्ये आपण अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी राज्यातून नव्हे तर देशातून या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी मध्यवर्तीच्या वतीनं, सोलापूर शहराच्या वतीनं आपणास विनंती करतो. परत एकदा आपल्याला सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय संविधान, जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समस्त सर्व देशवासियांना मंगलमय शुभेच्छा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सोलापुरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मी या सोलापूरमधल्या आणि समस्त महाराष्ट्रामधल्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या 9 तारखेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य मिरवणुकीस उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमध्ये सामील व्हायचं आहे. आणि सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जय भीम. जय भीम. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त तमाम सोलापूरकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जे
त्यांच्या साहित्याचं मौलाचं जे साहित्य आहे त्या साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी त्यांचा गौरवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, लेखी प्रेरणा दिन म्हणून साजरा यापुढे होणार आहे. तर मी महाराष्ट्र शासनाचं मनापासून आभार मानतो. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन अण्णाभाऊच्या कार्याची दखल घेऊन, त्यांच्या साहित्याची दखल घेऊन, अण्णाभाऊच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन या महाराष्ट्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करावं, हेही आमच्या समाजाची या ठिकाणी मागणी आहे. कारण अण्णाभाऊने फक्त याच देशात नव्हे तर 7 समुद्र रशियासारख्या देशामध्ये सुद्धा अण्णाभाऊने मोठी क्रांती, अण्णाभाऊच्या लेखणीचं त्या ठिकाणी जय जयकार होतोय. परंतु या ज्या देशामध्ये जन्माला अण्णाभाऊ, या ठिकाणी आम्हाला आवर्जून असं सांगावं लागतंय अण्णाभाऊचं कार्य असं आहे, अण्णाभाऊचं कार्य तसं आहे म्हणून. परंतु महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन हे तर केलंय, परंतु आमच्या सर्व समाजाच्या वतीने अशी मागणी आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करावा.